हे बघा, बाब अशी आहे की मी पहिल्या दिवशी बोललो संदीप नायकांच्या प्रचाराला मी जाणार नाही. गेलो का तुम्ही एका कुठेही तुम्ही मला दाखवावं गणेश नायकांनी संदीप नायकाच्या प्रचाराकरता इथे सभा घेतली किंवा त्या ठिकाणी कुठल्या गावात भेट दिली. मी ज्या पद्धतीनं शब्द उच्चारला होता तो शब्द पूर्ण केलेला. आता राहिला कोणाला काय करायचं स्वतःच्या आयुष्यातलं अपयश लपवण्याकरता कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा आधार घ्यायची काय लोकांना सवय असते आणि म्हणून त्याच्यात जो प्रकार आहे. हे जर अगोदर सांगितलं असतं ना, काय अगोदर किंवा गणेश नायकांनी अशा प्रकारची या कुटुंबाने असा कट कारस्थान करून काहीतरी करणार होते म्हणून मी उभा राहिलो तर ते बरं झालं असतं ना. आता सगळं संपल्यानंतर हे बघा, पहिली गोष्ट म्हणजे लोकसभेला संजीव नायकांनी पराभूत केलं होतं. संदीप नायकांनी 2दा विधानसभा पराभूत, आता तिसऱ्यांदा पराभूत झालं. ओके, मी 4थ्यांदा. ओके, आता उद्याला भविष्यकाळामध्ये राजकारणामध्ये माझा नातू संकल्प नाही की त्याच्या समोर उभं राहा आणि तो परत एकदा पराभूत व्हा ना, ती पण तयारी करा.